हा तयार केलेले पॅटीस राईस पेपर किंवा आपले मैद्याचा पेपर असतो ना, त्याच्यापासून न करता अगदी हेल्दी घरातल्या साहित्यापासून आज तयार केला आहे आलू पॅटीस. खूप छान टेस्टी झालं बरं का. आपल्याला काय होतं की घरातल्या वस्तूपासून कुठला तर पदार्थ करायची प्रत्येकालाच इच्छा होत असते. तर थोडेफार इकडे तिकडे साहित्य नसतं, पण काही पदार्थ असतात की घरातल्या साहित्यापासून सुद्धा तयार होतात बरं का. त्यातलंच म्हणजे आलू पॅटीस इतकं सुंदर चवीला झालं ना, एकदम क्रंची होण्यासाठी काय टिप्स वापरायच्या हे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लहान मुलं आता घरामध्ये असतात, सुट्टी लागली असते आणि त्यांना काहीतरी बाहेरचं खायची खूप क्रेज असते बरं का. कारण माझ्या मुलावरनं मी तुम्हाला सांगतो, काय तर थोडेसे पैसे दिसले, 5 रुपये दिसले, 2 रुपये दिसले, 10 रुपये दिसले, लगेच दुकानात पळत जायचं आणि खायचं. बाहेरचं म्हणलं की आणि समोसा आण, कचोरी आण, भेळ आण, असं काही देण्यापेक्षा तर घरामध्ये आपल्या गव्हाचं पीठ असतं आणि कचोरी हे करणार आहोत ना, आलू पॅटीस करणार आहोत. त्यामध्ये 2 चमचा तूप घालायचं, मीठ घालायचं पुरतं, ओवा थोडासा खसखसून घालायचा 1 चमचा आणि गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत आपण. तुम्हाला पटणारसुद्धा नाही की हे गव्हाच्या पिठापासून तयार केले. अगदी वरचं कोटिंग आहे ना, ते मैद्याचं पेपर असतं ना, तशाच पद्धतीनं भारी लागतं बरं का. आणि विशेष सांगतो तुम्हाला, ह्या मैद्याच्या पेक्षासुद्धा टेस्टला भारी होतं आणि करायलासुद्धा अगदी सोपं आहे. तूप आणि जे मीठ आणि ओवा घातलं होतं ते सगळं चांगलं ना हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी घालून हे घटसर पीठ मळून घ्यायचं. मळतानासुद्धा पीठ आहे ते घटसर मळून घ्यायचं, म्हणजे ना अगदी ना कोटिंग लागताना एकदम क्रंचीपणा जाणवतो. तर कांदा घेतला आहे 2 मिनिट माझे कट करून आणि मसाला बघा, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशेपची आपण थोडंसं मोठं बारीक करून घ्यायचं. मसाला तयार झाला आहे. पॅटीसचा जो बटाटा असतो ना त्याचा. कांदा हे ऑप्शनल आहे, घातला तर चालतो, नाही घातला तरी चालतो. माझ्याकडं इथं मटर नसल्यामुळे इथं मी मटर वापरला नाही. तर तुमच्याकडे असेल, बाजारातून विकत आणणार असाल तर ॲड करणार असाल तर नक्की ॲड करा. तर घरातल्या साहित्यापासून करायचं होतं, त्यामुळे घरामध्ये नव्हतं, त्यामुळे मी घातलं नाही. इथं मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट घातली आहे, लाल काश्मीरची पावडर घातली आहे, हळद घातली आहे आणि जो मसाला केलता असा म्हणून 3 चमचा मसाला तयार झाला आहे. 1 चमचा जिरे, धने आणि बडीशेप सगळं प्रमाण आहे ते एकसारखं घेतलं होतं. मसाला घालून छान असं परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. त्यामध्येच कांदा छान भाजत आला की नंतरच हे मसाले ॲड करायचे. तर हे मसाले थोडेसे परतून झाले की त्यामध्येच बटाटा आहे ते शिजून घेतलेला तो बारीक करून घ्यायचा. मॅशरच्या सहाय्याने केलं तरीसुद्धा चालतं. थोडंसं बघू शकताय मी बटाटा आहे तो जास्त शिजवून घेतला आहे, कारण की पॅटीसला ना बटाटा आहे तो जास्त शिजलेलाच असतो. आतलं सारण असतं ते आणि अगदी थोडं घालत असल्यामुळे सारणना एकसारखं व्हावं त्यासाठी बटाटा आहे तो शिजवून घ्यायचा जास्त वेळ. तर परतून घेतला आहे, एकसारखं छान असं मिक्स करून घेतलं आहे. मॅशरच्या साहाय्यानं तुम्ही मिक्स करून घेतलं तरी उत्तमच. आता वरून घालायची कोथिंबीर हिरवीगार, नंतर शेवटीला कोथिंबीर घालून तर तयार झाली आपली आलू पॅटीसची भाजी. आपण आता जे पीठ मळून घेतलं होतं थोडंसं मर्दून आपण ह्याच्यात 4 लाटुंब्या तयार करून घेणार आहोत, म्हणजे चपात्या लाटून घेणार आहोत आणि लाटतानासुद्धा एकदम पातळ लाटून घ्यायच्या. ही स्लरी केली आहे कॉर्नफ्लावरची आणि तुपाची. बघू शकता ह्या स्लरीमुळंच आहे तो हे सगळे वरचं क्रंचीपणा खूप सुंदर चवीला लागतो बरं का. आता हे आहे ते सगळं बाजूनं हे करून घ्यायचं, पसरून द्यायचं आणि एकवर करून चपात्या आपण घालणार आहोत. 4 चपात्या घातल्या आहेत एकवर आणि तुम्हाला सांगतो की ह्या तुम्हाला आणि एखादी चपाती ॲडिशनल कमी जास्त केली तरीसुद्धा चालते. 3 चपात्याचं किंवा 4 चपात्याचं तुम्ही हे पॅटीस केलं तरीसुद्धा चालतं. तर आपण अशा पद्धतीनंच एकवर 4 चपात्या घातल्या आहेत. थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे आपण जे आहे ते जास्त पदर सुटत नाहीत किंवा फाटण्याची शक्यता होत नाही. आपण तेलात टाकलं की हे पॅटीस तर एकमेकाला चिटकलं जातं आणि मोठीसुद्धा होते. आता काय करायच्या, बाजूच्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या. आपण चौकोनी आकार देणार आहोत, त्यामुळं चौकोनी आकार देणार आहोत इथं, त्यामुळे बाजूच्या कट मारून घेतला आहे चौकोनी आकार करण्यासाठी. तर इथं बाजूचं आहे ते साईड काढून घ्यायचं आणि आपण हे चौकोनी आहे ते आखण्यासाठी ना इकडून तिकडून ना कट मारून घ्यायचं. बघू शकता मी इथं पिझ्झा कटरनं कट करून घेतलं आहे. तुम्ही आणि थोडंसं मोठं कट करून घेतलं तरीसुद्धा चालतं. भाजी आहे ती अगदी थोडी वापरा, नाहीतर तेलामध्ये पसरण्याची शक्यता आहे. माझ्या बाबतीत असंच घडलं आहे, भाजी थोडीशी जास्त झाली आणि तेलामध्ये थोडीशी भाजी ही
मिक्स झाली आहे शेवटीला. तर पहिल्यांदा हे तळून घेतलं नाही, जे जो नंतर केलं ना ते तळून घेतले आणि नंतर हे तळले, कारण तेल खराब होता कामा नये म्हणून. त्यामुळं लक्षात ठेवा की मोठं करणार असाल तर भाजी एवढी वापरली चालते, छोटं करणार आहे म्हटल्यावर भाजी थोडी थोडी कमी वापरा. पॅटिसला कसं आहे, वरचा भाग आहे तो क्रंची लागला पाहिजे, भाजीचा एवढा जास्त विषय नसतो, तरी पण मर्यादित घालायची. तर इथं आपण तेल आहे ते जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, नॉर्मली असलं पाहिजे, गरम झालं पाहिजे आणि त्या गरम तेलामध्ये ना हे सोडून द्यायचे पॅटीस. तर अजिबात 1-2 मिनटं तर हे पॅटीस अजिबात हलवायचं नाही, नाहीतर फाटलं जातं किंवा विरघळल्यासारखं होतं. तर 2-3 मिनटानं आपण हे आलटीपलटी करून घ्यायचे. अगदी आपल्याला बाजारामध्ये हे मिळतं, आपल्याला मैद्याचे जे चौकोनी साईडचे स्लाईस मिळतात ना, त्याच पद्धतीनं ना हे झालते, एकदम क्रंची सुंदर चवीला झालते. विशेषतः हे गव्हाच्या पिठाचे आहेत, घरामध्ये आपण खाऊ शकतो. मैदा खाण्यापेक्षा गव्हाच्या पिठापासून हे पॅटीस खूपच उत्तम चवीला होतं, एकदम क्रंची चालते. नक्की तुम्हीसुद्धा घरामध्ये तयार करून बघा. दिसायला स्टँडर्ड दिसल नसेल तर चवीला मात्र 1 नंबर होतं बरं का. धन्यवाद.